बदलापूर येथील घटनेच्या बद्दल 2 दिवसापासून सातत्याने चर्चा चालू आहेत। पण यामध्ये मी अनेक पोलीस अधिकाऱ्यांशी बोललो। त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर ज्या गोष्टी समोर येतात यामध्ये जे काल 2 दिवसापूर्वी एन्काउंटर झालं त्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट, जेव्हा कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याकडे पिस्तूल राहते ते पिस्तूलला एक लॉक, त्या पिस्तूलला एक हुक असतं आणि हुक ते बांधून ठेवण्यात येतं। असे कोणी एकदम ओढून ते बंदूक घेऊ शकत नाही। त्या हुकमध्ये एक स्ट्रीप राहून त्या स्ट्रीपला ते बांधण्यात येतं। त्याच्यामुळे कोणत्या आरोपांनी एखाद्या पोलिसाची बंदूक काढून घेतली अशा पद्धतीनं कधी होत नाही, नंबर 1। नंबर 2, पिस्तूलमध्ये केव्हाही आपल्याला माहीत आहे की कॉक करायच्या वेळेस सिलेंडरमध्ये जर तुम्हाला बुलेट ढकलायची असेल तर तुम्हाला पहिले ते कॉक करावं लागतं आणि कॉक केल्याशिवाय सिलेंडरमध्ये बुलेट जात नाही। आणि केव्हाही आपल्याला पोलीस खात्यामध्ये सर्वांना कल्पना आहे की प्रत्येक पिस्तूलमध्ये जे मॅगझिन राहतं त्या मॅगझिनमध्ये 13 बुलेट राहू शकतात। पण ट्रेनिंगमध्ये सर्व पोलिसांना शिकवलं जातं की 13च्या ऐवजी तुम्ही 10 बुलेट त्याच्यात भरा, कारण की त्याचा स्प्रिंग केव्हाही त्याच्यात 13 बुलेट भरल्यामुळे खराब होऊ शकतो। त्याच्यामुळे बहुतेक पोलीस अधिकारी त्यांच्या मॅगझिनमध्ये 10 बुलेट भरतात आणि त्या कॉक केल्याशिवाय बुलेट सिलेंडरमध्ये येऊ शकत नाही। त्याचबरोबर त्याला एकदा बुलेट कॉक केल्यानंतर बुलेट आल्यानंतर जोपर्यंत लॉक तुम्ही रिलीज करत नाही त्याला लॉक असतं आणि प्रत्येक पोलीस अधिकारी आपल्या पिस्तूलचं लॉक लावून ठेवतो आणि लॉक उघडल्याशिवाय फायर होत नाही। आणि हे जे सर्व 3-4 जे महत्त्वाचे मुद्दे आहेत हे कोणत्याही अज्ञात माणसाला, ज्यांनी व्यवस्थित ट्रेनिंग घेतलं आहे त्या ट्रेनिंग घेतल्यालाच हे सर्व व्यवस्थित या पद्धतीनं सर्व कुणाची पिस्तूल कुणावर फायरिंग करता येतं। पण हा सगळा बनाव त्या निमित्तानं इथे दाखवण्यात आला असं दिसतं, कारण की ज्या पद्धतीनं या संपूर्ण प्रकरणामध्ये अशा पद्धतीनं ज्याला बुलेटबद्दल, ज्याला पिस्तूलबद्दल किंवा रिव्हॉल्वरबद्दल ज्याला काही ज्ञान नाही आहे, काही माहिती नाही आहे, तो अशा पद्धतीनं कोणत्याही पोलिसाची पिस्तूल हिसकून तो कोणावरही गोळीबार करू शकत नाही असं अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचं त्यांचं मत आहे। आणि यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे की या शिंदे याला जेव्हा तलोजा जेलमधनं बदलापूरच्या पोलीस स्टेशनला नेत होते तर व्हाया मुंब्रा का नेलं, तर मार्ग का बदलला हे सुद्धा संशयास्पद आहे। असे अनेक संशय त्या निमित्ताने या ठिकाणी येतात। त्याचबरोबर आपल्याला माहीत आहे पहिली ज्या दिवशी घटना झाली त्या दिवशी आपल्याला माहीत आहे की त्या दिवशीसुद्धा जे पीडित मुली होत्या त्यांचे आई वडील सातत्याने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आमच्या या घटनेचा FIR, ज्या पद्धतीने त्यांच्या मुलीवर ज्या पद्धतीनं तिचा अत्याचार करण्यात आला होता त्याचा FIR घ्यावा म्हणून सातत्याने प्रयत्न करत होते। 5 दिवस त्यांचा FIR तिथे घेतला नाही। जेव्हा दबाव आला तेव्हा FIR घेतला। 13 तास त्या मुलीच्या आई आणि वडिलाला पोलीस स्टेशनमध्ये सामोरं आलं। या सर्व प्रकरणामध्ये हे दिसतं की हे जी संस्था जी होती, शिक्षण संस्था, ही भारतीय जनता पार्टीच्या एका नेत्याची होती आणि भारतीय जनता पार्टीचा जो नेता होता त्याचं काय नाव आपटे आहे, त्याचीच ही संस्था होती आणि त्याला वाचवण्यासाठी हा संपूर्ण बनाव चालू आहे का अशा पद्धतीचा संशय पहिल्या दिवसापासून येतं। कारण की CCTV फुटेजसुद्धा त्या शाळेतले गायब आहेत। CCTV फुटेज गायब करण्याची आवश्यकता नव्हती। त्याच्यामुळे या अत्याचार ज्या मुलीवर झालेला आहे त्याच्यातला खरा आरोपी कोण, शाळेचे जे मालक होते बापट, त्यांच्यावर सुद्धा संशय त्या निमित्तानं अनेक जण व्यक्त करत आहेत की या शाळेच्या मालकांना वाचवण्यासाठी ज्याचा एन्काउंटर केला का, कारण की त्याच्या स्टेटमेंटमध्ये सर्व गोष्टी, तो जर जिवंत असता तर त्याच्या स्टेटमेंटमध्ये सर्व गोष्टी आल्या होत्या। त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या एका नेत्याच्या
नेत्याची जी शाळा आहे त्याचा जो संस्थापक आहे, त्याचा जो डायरेक्टर आहे, तो आपटे याला वाचवण्यासाठी हे संपूर्ण बनाव केलेला दिसतो. त्याच्यामुळे याची आम्ही सुरुवातीपासून सांगतो की याची रिटायर्ड हायकोर्ट जजच्या माध्यमातून चौकशी झाली पाहिजे, तेव्हा सर्व वस्तुस्थिती बाहेर येईल. भाऊ, काल सोशल मीडियावरती ट्रेंड चालला #देवाभाऊचा न्याय. त्यामध्ये देवेंद्र फडणवीसांचे काही पोस्टर होते, पोलिसांची खाकी वगैरे घातलेले, हातात गन घेतलेले, अशा पद्धतीने काल ट्रेंड जो आहे तो सोशल मीडियावर. अरे तेच मी सांगतोय की भारतीय जनता पार्टीचे नेते त्या जे शाळेचे, ज्या शाळेमध्ये हा अत्याचार झाला त्या मुलींवर, त्याचे संस्थापक, त्याचे जे ज्याची शाळा होती आपटे, त्याला वाचवण्याचा हा संपूर्ण प्रयत्न आहे. हा जर शिंदे जिवंत असता तर त्यांनी स्टेटमेंट दिलं असतं आणि स्टेटमेंटमध्ये या सर्व गोष्टी पुढे आल्या असतात. त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस ही भारतीय जनता पार्टीचे आणि शाळेचा जो मालक आहे तोही भारतीय जनता पार्टीचा. आणि आमचं तर सुरुवातीपासून मत आहे, मी गृहमंत्री असताना मीच अशा पद्धतीच्या शक्ती कायद्याच्या बाबतीत आग्रह धरला होता. आम्ही त्याचा कायदा केला होता आणि कायदा करून अशा पद्धतीची एखादी अत्याचार जर मुलींवर झाला, लहान मुलीवर झाला, महिलांवर झाला, त्याला कठोर शिक्षा व्हावी, 21 दिवसामध्ये त्याला फाशी व्हावी, असा मी स्वतः कायदा राज्य शासनाच्या माध्यमातून मंजूर केला. विधानसभेमध्ये त्याची मंजुरी घेतली, विधानसभेमध्ये मंजुरी घेतली, विधान परिषदमध्ये मंजुरी घेतली. 3 वर्षापासून आम्ही केंद्राकडे पाठवला आहे की केंद्र शासनाने लवकरात लवकर त्याला मंजुरी द्यावी. तो जर आज कायदा असता तर या संपूर्ण प्रकरणामध्ये जो कोणी दोषी आहे त्याला न्यायिक पद्धतीनं त्याला फाशी देण्यात आली असती, ती 21 दिवसाच्या आतमध्ये. पण हा कायदासुद्धा भारतीय जनता पार्टी केंद्रामध्ये त्यांचं शासन आहे, हा मंजूर करत नाही. ही सुद्धा अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. फोटो व्हायरल केला जातो की तुम्हाला साक्षीदाराचा खून करणारा वजेसारखा पोलीस हवा की चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचं एन्काउंटर करणारे पोलीस हवे, कोणाचे पोलीस हवे? तुमच्या गृहमंत्री काळात वजेला तुम्ही घेतलं त्यावर टीका आहे. ठीक आहे, तो प्रश्न वेगळा आहे, हा प्रश्न वेगळा आहे. हा अतिशय गंभीर प्रश्न आहे. एका लहान 2 मुलींवर अत्याचार झाला आणि अशा पद्धतीनं जर हे संपूर्ण प्रकरण भारतीय जनता पार्टीच्या शाळेच्या मालकाला वाचवायसाठी होत असेल तर हे अतिशय चुकीचं आहे. याची उच्च न्यायालयाच्या माध्यमातून, रिटायर्ड हायकोर्ट जजच्या माध्यमातून चौकशी झाली पाहिजे. कोराडी संस्थानाची नवीन महाविद्यालयाच्या निर्मितीसाठी जे आहे ते 5 हेक्टर जमीन जवळपास 5 कोटी किमतीमध्ये देण्यात आली, मात्र कमी दराने देण्यात आली आणि त्याला महसूल विभाग आणि वित्त विभागाचा जे आहे ते विरोध असताना ती जमीन देण्यात आल्याचा आरोप आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांची जी संस्था आहे त्या संस्थेला 5 कोटीची जमीन अतिशय अल्प दरामध्ये देण्यात आली आणि ही जमीन देत असताना वित्त खात्याने त्याला नामंजुरी दिली होती की अशा पद्धतीने ही जमीन देऊ नये. पण तरी पण सरकार त्यांचा आहे, सरकारी दबावाखाली त्या पद्धतीने हा निर्णय घेण्यात आला. पण आपल्याला सांगतो 2 महिन्यामध्ये आमचं सरकार येणार आहे आणि अशा पद्धतीनं गैरमार्गाने जर भारतीय जनता पार्टीच्या अनेक नेत्यांना या पद्धतीनं ज्या जमिनी अतिशय कमी दरामध्ये देण्यात आलेल्या आहे त्या सर्व प्रकरणाची आम्ही चौकशी लावू आणि जे हस्तांतरण आता जमिनीत होत आहे ते 100% आम्ही थांबवू. विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने अनेक प्रकल्प पूर्णत्वास नेले आहेत, मोठे प्रकल्प आहेत, मात्र आता त्या कंत्राटदारांची देणी बाकी आहेत आणि ते कंत्राटदार मंत्रालयाच्या चक्रा मारत आहेत. जवळपास 70,000 कोटींची देणी बाकी आहे. एकदम बरोबर आहे. असं आहे की ज्या पद्धतीनं PWDच्या माध्यमातून अनेक रस्त्याचे कामं झालेत, इरिगेशन माध्यमातून अनेक कामं झाले, जे कॉन्ट्रॅक्टर आहेत महाराष्ट्रामध्ये राज्य शासनाचे ज्यांनी कामं केले ते कॉन्ट्रॅक्टर्स आहेत, त्यांचे देय बाकी आहे. त्यांचं बिल त्यांनी सबमिट केले पण त्यांना पैसे त्यांचे मिळाले नाही. जवळजवळ 76,000 कोटी रुपये 76,000 कोटी रुपये कॉन्ट्रॅक्टरचे महाराष्ट्रामध्ये देणं बाकी आहे. आणि अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणात हे कॉन्ट्रॅक्टर सर्व नेत्यांकडे जात असतात. माझ्याकडे सुद्धा अनेक डेलिगेशन आलेत, PWDचे आले, इरिगेशनचे आलेत की आमचे पैसे आम्ही काम केलं आणि वारंवार आम्ही सरकारला आमच्या पैशाची मागणी करतो की आम्हाला सरकार पैसे देत नाही. त्याच्यामुळे 76,000 कोटीचं देणं आहे आणि असं जर कोणत्या कॉन्ट्रॅक्टरचं देणं जे आहे इतक्या मोठ्या प्रमाणात त्या कॉन्ट्रॅक्टरला राज्य शासनाने
त्याचे पैसे व्यवस्थित दिले पाहिजे नियमानुसार, हे आमचं सगळ्यांचं मत आहे. अमित शहा काल येऊन गेले आणि त्यांनी मिशन 45 सांगितलेलं आहे. उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गटांना रोखायचं आहे विदर्भात, असं ते म्हटलं. असं आहे, प्रत्येक पक्षाचा नेता येतो, प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते राहतात. आपल्या आपल्या पद्धतीनं लोकसभेमध्ये ज्या पद्धतीनं त्यांची पिछेहाट झाली भारतीय जनता पार्टीची विदर्भात आणि महाराष्ट्रात, त्याच्यामुळे आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या कार्यकर्त्याला कामाला लावण्यासाठी अशा पद्धतीचं वक्तव्य करावं लागतात. त्याच्यामुळे त्यांनाही माहीत आहे की भारतीय जनता पार्टीने किती प्रयत्न केला तरी सध्या महाराष्ट्रातली जी परिस्थिती आहे ती परिस्थिती त्यांना अनुकूल नाही आहे. शेतकरी अतिशय नाराज आहे. मागच्या वर्षी कापसाला भाव मिळाला नाही, सोयाबीनला भाव मिळाला नाही, संत्र्याला भाव मिळाला नाही, कांद्याला भाव मिळाला नाही. यावर्षीसुद्धा सोयाबीन बाहेर मार्केटमध्ये आलं, सोयाबीनला भाव नाही. मोठे मोठे उद्योग त्यानिमित्तानं महाराष्ट्राच्या बाहेर गेल्यामुळे आमचे बेरोजगार नाराज आहेत. महागाई इकडे वाढली. खायचं तेल आता 20 रुपये किलोनी महाग झालं 8 दिवसात. त्याच्यामुळे महागाई वाढली आहे. तरुणांच्या हाताला काम नाही. शेतकरी नाराज आहे आणि याचा मोठा फटका भारतीय जनता पार्टीला बसणार आहे. त्याच्यामुळे त्यांचे वरिष्ठ नेते दिल्लीवरनं अमित शहा साहेब, नरेंद्र मोदी साहेब यांचे वारंवार दौरे आता मागच्यासारखे चालू होईल, पण त्याचा काही परिणाम होणार नाही. लोकसभेमध्ये आपण पाहिलं, लोकसभेमध्ये जवळजवळ 23दा नरेंद्र मोदी साहेब महाराष्ट्रात आले. 23 ठिकाणी त्यांनी सभा घेतल्या आणि ज्या ज्या ठिकाणी त्यांनी सभा घेतल्या त्या ठिकाणी त्यांचा दारुण पराभव झाला. हे सगळ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांनी आता प्रयत्न त्यांचा चालू आहे. ठीक आहे, प्रत्येक पक्षाचं काम असते, पण महाराष्ट्रातील जनता भारतीय जनता पार्टीला त्यांची जागा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दाखवल्याशिवाय राहणार नाही. आणि आपल्याला सांगतो 100% महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे. याला धरूनच महाविकास आघाडीचं सरकार म्हणतात, पण काँग्रेसच्या बैठकांचं सत्र सुरू आहे. हे नागपूर जिल्ह्यात किंवा शहरात कोणतीच जागा सोडायला तयार नाही आहे. सीएम पदाचा कॅन्डिडेटचे दावेदारी सुद्धा त्यांनी केलेली आहे. काय म्हणणं म्हणजे तुम्ही पण इकडनं दावा करता? असं आहे, अंतिम निर्णय केव्हा होतो? अंतिम निर्णय जेव्हा महाविकास आघाडीचे पार्लमेंटरी बोर्डाची बैठक होते, त्यामध्ये पार्लमेंटरी बोर्डामध्ये चर्चा होऊन निर्णय होतो. आता कोणतीही अशी चर्चा झाली नाही. प्रिलिमिनरी चर्चा झाली आहे. सगळ्यांचा आग्रह आहे, काँग्रेसचा, राष्ट्रवादी, शिवसेनेचा. आम्ही तिन्ही पक्षाचे सर्व मंडळी एकत्र बसून कोणती जागा कोणाला सोडायची मेरिटवर आम्ही निर्णय घेऊ आणि त्या पद्धतीनं आमच्यामध्ये कोणताही वाद जागेच्या बाबतीत नाही आहे. नागपूर मागितलेली आहे, परंतु असं असतानाही काँग्रेसनं तिथं प्रचारच सुरू केला काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांचा. कसं आहे, एकदा निर्णय झाल्यानंतर सगळं व्यवस्थित होतं. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक मतदारसंघामध्ये सर्व पक्षाचे लोक आपल्या आपल्या पद्धतीनं काम करतात. पण जेव्हा एकदा निर्णय होते की ही पर्टिक्युलर जागा या पक्षाने लढावी, त्यावेळेस मग महाविकास आघाडीचे सर्व घटक एकत्र येऊन त्या उमेदवाराचा प्रचार करतात. आपण कोणत्या जागांसाठी आग्रही आहात? आता परत आमची 30 तारखेला आणि 1 तारखेला मुंबईला पार्लमेंटरी बोर्डाची बैठक आहे आणि त्या बैठकीमध्ये विदर्भाच्या बाबतीत चर्चा होऊन निर्णय होतील. तिथे हिंगण्याच्या बाबतीत चर्चा सुरू आहे. हिंगणा आणि वरोरा याच्यात अजून कुठेही चर्चा. हा, ठीक आहे ना. अनेक आमच्याकडे इच्छुक आहेत, प्रयत्न करतात ते. धन्यवाद. वरुड मोर्शीमध्ये सलील देशमुख इच्छुक आहे. काटोलवरून मोर्चा त्यांनी तिकडे वळवला. काय पक्षात काही निर्णय झालाय का तुमचा? असं आहे, अजून कोणती जागा कुणाला सुटणार याच्या बाबतीत चर्चा अजून विदर्भाच्या बाबतीत चालू 30 तारखेपासून होईल आणि 30 तारखेपासून चर्चा झाल्यानंतर कोणता मतदारसंघ कोणत्या पक्षाला सुटेल या दृष्टीनं अंतिम निर्णय होईल. आपण बरोबराबाबत आपण नाकारलेलं नाही, बरेच इच्छुक आहे अशी प्रतिक्रिया. मी आता प्रत्येक मतदारसंघाचं डिटेल इथे सांगणार नाही, पण आम्ही एकत्र बसून निर्णय घेऊ. सलील देशमुखांसाठी कुठला मतदारसंघ आहे? सलील देशमुखांसाठी कुठला मतदारसंघ? तुमच्या डोळ्यासमोर कुठला मतदारसंघ आहे? पूर्ण महाराष्ट्र आहे आमच्यासाठी. आता कुणाला कुठे द्यायचं पाहू. आता शेजारी असलेला बरा काटोलच्या तुम्ही विचार तर केला बदलापूरवाला? बदलापुर में 2 दिन पहले जो एनकाउंटर हुआ
उसकी काफ़ी चर्चा पूरे महाराष्ट्र में चालू है। लेकिन मैंने जो इनकाउंटर हुआ उसके बाद में काफ़ी सीनियर पुलिस अधिकारियों से बात किया और उनको पूछा कि इस प्रकार से कोई भी आरोपी पुलिस का रिवॉल्वर या पुलिस का पिस्तौल निकाल के फायरिंग कर सकता है क्या। सभी पुलिस के अधिकारी ने मुझे बताया कि इस प्रकार से कोई भी जिसको पिस्तौल चलाने की जानकारी नहीं है, ऐसा कोई भी आरोपी पुलिस की पिस्तौल निकाल के फायरिंग नहीं कर सकता। उसकी वजह नंबर 1 ऐसी है कि हर एक पुलिस के पास जो पिस्तौल रहता है उसको हुक रहता है और वो पिस्तौल हुक में बंधी रहती है, यहाँ पे पिस्तौल रहती है और हुक में बंधी रहती है, यहाँ पे स्ट्रिप रहती है। तो कोई भी बाहर का आरोपी या कोई भी आदमी आके उसको निकाल नहीं सकता क्योंकि पिस्तौल हुक से लटकी हुई रहती है, नंबर 1। नंबर 2, जब पिस्तौल चलाना पड़ता है तो उसको कॉक करना पड़ता है। कॉक मतलब जो मैगजीन है, मैगजीन की गोली सिलेंडर में लाने के लिए उसको पीछे खींच के कॉक करना पड़ता है और जब तक कॉक नहीं करते तब तक सिलेंडर में बुलेट नहीं आती। नंबर 3 जो है, हर एक पिस्तौल को या हर एक रिवॉल्वर को लॉक रहता है और लॉक जब तक खोलते नहीं तब तक फायर नहीं किया जा सकता। और पुलिस वाले को ये ट्रेनिंग दिया जाता है कि उसका पिस्तौल में जो मैगजीन है उसमें 13 गोलियां रहती है, लेकिन पुलिस को ट्रेनिंग दिया जाती है कि उसको 13 की जगह सिर्फ 10 गोलियां उन्होंने वहाँ पे लोड करना चाहिए, ताकि जब भी फायरिंग करना है उसको कॉक करके बाद में बुलेट उसमें आएंगी करके। जब तक ये पूरी प्रक्रिया का ट्रेनिंग नहीं दिया जाता तब तक कोई भी अनजान आदमी किसी की पिस्तौल उसकी निकाल के कभी भी फायरिंग नहीं कर सकता करके। ये पूरी घटना बहुत ही संशयास्पद है क्योंकि पहले दिन से जब घटना घटी तब जो स्कूल में ये घटना घटी, जो स्कूल में 4 साल की बच्ची के ऊपर अत्याचार किया गया, वो स्कूल भारतीय जनता पार्टी के नेता की थी करके 5 दिन लगातार कोशिश करने के बावजूद भी FIR दाखिल नहीं करने दिया। 13 घंटा वो जो पीड़ित परिवार था उनके परिवार के लोग बदलापुर पुलिस स्टेशन में 13 घंटा लगातार वहाँ बैठे रहे कि FIR दाखिल करो, लेकिन उन्होंने FIR दाखिल नहीं किया। वहाँ का CCTV फुटेज गायब है। ये पूरा मामला संशयास्पद है। ये पूरे मामले में जो दिखता है कि भारतीय जनता पार्टी के नेता की जो स्कूल है और जो उसका भारतीय स्कूल का जो मालिक है उसको बचाने के लिए ये पूरा एनकाउंटर किया गया है। ये जो अक्षय शिंदे जो है, कोई स्टेटमेंट जो सही बात जो है, स्टेटमेंट उसका आने के पहले उसका खात्मा कर देना चाहिए। इस हिसाब से ये पूरा एनकाउंटर हुआ है, इसकी जांच होना चाहिए। हमारी मांग है कि रिटायर्ड हाई कोर्ट जज द्वारा इसकी जांच होना चाहिए। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।